युवकांनो, ध्येय मोठे ठेवा आणि साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करा. स्वतःची उन्नती जरूर करा, मात्र मोठे झाल्यावर आई-वडिलांना विसरू नका. गरजू लोकांना मदत करा, समाजासाठी पुढे या, उद्योजक होण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या व्यवसायातून मोठमोठे ध्येय साध्य करता येते. जसे टायर पंक्चर, छोटे किराणा दुकान येथून सुरुवात करा, त्यातून मोठे व्यावसायिक बना. कष्ट करायला लाजू नका व कष्ट करण्याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 7 दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपात प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश निकम बोलत होते. यावेळी त्यांनी श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थी, महाविद्यालय आणि कार्यक्रमाधिकारी यांचे कौतुक व अभिनंदन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुलाचीवाडी येथे संपन्न झालेल्या शिबिराच्या निरोप समारंभाची सुरुवात कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व महाराष्ट्र गीत व NSS गीत याद्वारे करण्यात आली. समारोपाच्या प्रास्ताविकात NSS प्रमुख प्राध्यापक SR भंडे यांनी 7 दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागामध्ये केलेले काम, त्यामध्ये प्रामुख्याने 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना रंगरंगोटी करण्याचं काम, तसेच कंपाऊंड वॉल, 2 परसबाग, 2 बंधारे, गावामध्ये जाऊन आरोग्याविषयी व व्यसनमुक्तीसाठी केलेली जनजागृती, पथनाट्य, स्वच्छता अभियान, वन्यजीव संरक्षण, पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम, दिंडीमध्ये केलेली धार्मिक सेवा, शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी या हेतूने शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जाऊन बालगीते, त्याचबरोबर वेगवेगळ्या शालेय ॲक्टिव्हिटी आणि केलेले मार्गदर्शन सांगितले. या 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या वक्त्यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन, रुजवलेले संस्कार असे अनेक पूर्ण केलेले उपक्रम याविषयी माहिती दिली. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे मनोगत झाले व तेथील शिक्षकांनी केलेल्या कामाचा अभिप्राय दिला व शिबिरार्थींनी केलेल्या कामाचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर LD भोर यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये मधून युवक व युवतींना चांगले संस्कार, चांगले विचार मिळत असतात, ते आत्मसात करून तरुणांनी पुढील वाटचाल केल्यास तरुणांमधील नेतृत्व गुण विकसित होतात व त्यातूनच खऱ्या अर्थाने समृद्ध पिढी, समृद्ध समाज निर्मितीसाठी मदत होते, असेही सांगितले. व शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी 7 दिवसीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये श्रमदानातून केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. या समारोप समारंभासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गट शिक्षणाधिकारी वसंत महाले, वक्ते नितीन आहेर, केंद्र प्रमुख शिवाजी रेणापुरे, दीपक तांदळे, जयराम वाघ, धनगरे, मुख्य शिक्षक रविकांत पगारे, सरपंच मनीषा मालक, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा चंचला मोहंडकर व गावकरी मंडळी, महाविद्यालयीन स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉक्टर यशवंत उलवेकर व किरण पारधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रतीक हवाले यांनी मांडले. या 7 दिवसीय शिबिरामध्ये विशेष सहकार्य कुरबुडे, गोपीनाथ धोडी, ज्ञानेश्वर पाटील, प्राध्यापक अरुण गावंडे, प्राध्यापक दामसे, प्राध्यापक प्रतीक हवाले, प्राध्यापक राजेंद्र घाटाळ तसेच राजेंद्र डोळस, लता पाटील यांचे लाभले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी संतोष आगासे, जव्हार.